अहो आम्ही आलो आणि नेमके गोमाजी काका समोर कोंडीच झाली आमची. खरं सांगता येत नव्हतं आणि लटकं बोलणं जमत नव्हतं. पण तुम्ही स्वारींचं काहीतरी सांगत होता. हो, आम्ही तेच सांगत होतो. त्याचं काय झालं? शरीफजी, काय हो, किती काळानं बघतोय तुम्हाला. उदंड आनंद झाला आम्हाला. पण आधी कळलं असतं तर स्वागताची जय्यत तयारी करता आली असती आम्हाला. काही खलिता नाही, सांगावा नाही. अहो नाही नाही, त्याचं इतकं काही वाटून घेऊ नका. आम्ही ठरवलंच नव्हतं इकडे येण्याचं. आम्ही असेच आलो फिरत फिरत. हं? फिरत फिरत सिंदखेडला? काय हो जिजा, अहो काय बोलताय ते? अहो नाही नाही, त्यांना ठाऊक नव्हतंच. आम्हीच आलो. बरं बरं. न्याहारी पण झाली नसेल ना? आम्ही मधल्या बहिणा सांगतो. हं? गोदा जी, चल आमच्या बरोबर. जी. अहो थोरल्या आऊसाहेबांसमोर काय बोलत होतात हे ठाऊक आहे का? अहो जे तोंडाला येईल ते म्हंटल. तोंडून काय गेलंय हे सुद्धा ठाऊक नाही आम्हास. बरं ते जाऊ दे, ते महत्वाचं नाही. अहो आम्ही इथे का आलो याचं मुख्य कारण तर समजून घ्या. तुम्हाला इथून आमच्या बरोबर घेऊन जाणं. हो, आम्ही त्याच कारणासाठी आलो. किती आनंद झाला म्हणून सांगू. किती दिवसांनी बघतोय तुम्हाला. हो हो, आम्ही सुद्धा तुम्हाला खूप दिवसांनी बघितलं. आम्हालाही आनंदच झालाय. मग काय आवडेल तुम्हाला? खीर, कानोले, लाडू? अहो नको नको, एवढी नावं कशाला घेताय? आम्हाला सगळंच आवडतं. हे आम्हाला आवडलं. कुणाला तरी अगत्याने आवडतंय. छान, आम्ही तयारीला लागतो. तुम्ही नाही, आम्हीच आमच्या कपाळावर हात मारून घ्यायला हवा. वहिनी साहेब जाऊ द्या ना. आज सगळंच उलट सुलट घडतं. मुख्य कारण सगळ्यांसमोर सांगायचं नाही म्हणून जे सुचेल ते बोलतोय. पण का एवढी लपवाछप्पी का? अहो तपशिलात आत्ता सांगण्याची गरज नाही. ते खूप आहेत, गंभीर आहेत आणि ते माघारी गेल्यावर कळतीलच. आधी जाऊया तर. बरं मला सांगा, आपण वेरूळला जायला कधी निघायचं? उद्या सकाळी निघूया? नाही, जोपर्यंत स्वारी आम्हाला सन्मानानं घेऊन जायला येत नाही तोपर्यंत आम्ही येणार नाही. विषय संपला. वजीर आजम का परचम बुलंद रहे. आइए आइए, तशरीफ रखिए. अब्बा हुजूर, तशरीफ? ये मुजरिम को तशरीफ की अदब. फतेह खान, आपको इजाजत है. बैठिए बैठिए. आपको हमने सजा देने के लिए नहीं बुलाया है. अरे बैठिए, तशरीफ रखिए. आप जैसे होनहार जाबाज सिपह सालार को हम
सजा क्यों देंगे? आपने फतेह खान साहब को सही फरमाया, बिल्कुल सही। हमें तो मालोजी राजा और विठोजी राजा की याद आ गई। इतनी ही फक्र से और बेफिक्री से वो अपनी बात रखते थे। लेकिन वो इकलक खान और उस पर हुआ हमला, वो हादसा कह रहे हैं ना आप? ठीक है, वो जिंदा है तो आपको सजा क्यों? हुजूर, सिक्के कटार लेके आपने हमें बुलाया था। पर अब उसकी जरूरत नहीं। आपके ससुर जी लखुजी राजा की कम से कम एक बात तो माननी ही पड़ेगी ना। उन्होंने आपके बारे में जो दरख्वास्त की है, अब उनका भी सम्मान करना पड़ेगा। इसलिए आपको यह ताकीद दी जाती है कि आगे ऐसी कोई हरकत आपके जागीरी में ना हो। लेकिन दूसरी दरख्वास्त हम नहीं मान सकते। हुजूर, लेकिन हमने उनके हाथों कोई भी दरख्वास्त नहीं भेजी। हाँ, हमें तो यहाँ आने के बाद पता चला कि वो भी यहाँ पर आए। हो सकता है इत्तेफाक हो, लेकिन हम एक ही बात कह सकते हैं, महसूलात के बारे में हम कुछ नहीं कर सकते। महसूलात? इतने भी अनजान मत बनो शाहजी राजे, वरना जो फतेह आप मैदान जंग में पाते हो, उस लूट के बदले आपको महसूलात अदा करने में छूट चाहिए। ये बात लखुजी राजे कैसे कह सकते हैं? नहीं नहीं, ऐसा तो हमने कभी सोचा भी नहीं। आपने भी नहीं सोचा शाहजी राजे? आम्हाला सांगा, खजिना काय फक्त सारा वसुलीनं भरतो का? मोहिमांच्या मधून जी लूट गोळा होते, ज्या मोहिमा तुम्ही वर्षातून 9 महिने करत असता, त्याचं काय? शाहजी राजे, आप चुप क्यों हैं? इसका मतलब आप... हुजूर, आप ही के रहमो करम से तो हम सीख रहे हैं। हाँ, मगर कुछ गुस्ताखी हुई हो तो हम माफी चाहते हैं। अरे नहीं 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 शाहजी राजे, आपके साहस की, आपकी सोच की हम दाद देते हैं। हम सिर्फ इतना ही कह रहे हैं कि इस वक्त ये मुमकिन नहीं। आप पैर जमाने की कोशिश कर रहे हैं तो हमारा साथ ही होगा, लेकिन सल्तनत के हक में रहकर। ठीक है? इज्जत अफजाई के लिए शुक्रगुजार है। इजाजत। पटापट आवर ग गोदा, खूप लाड झाले, पुरे आता. मधल्या आऊ? आम्ही काय ते स्पष्टच बोलतो, कळतं आम्हाला. तिकडे जाऊन आधी तुम्हाला संसार सांभाळायचे हे विसरू नका. रयत रयत रयत, कसली रयत? कोण कुठली रयत येते आता सोडवायला? पुढे आता. मधल्या आऊ पण जिजा, अहो मधले आऊ कडक शब्दात बोलतात, पण त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. अर्थ ध्यानी घ्या. आम्ही बोलतो त्यांच्याशी. आऊ, पण स्वाभिमान म्हणून काही असतो की नाही? जिजा, अभिमान आणि स्वाभिमान यात खूप पातळ सीमारेषा असते.
कसला अभिमान आणि स्वाभिमान घेऊन बसलात जिजा? बाहेरून ओसंडतो तो अभिमान आणि आतून उजळवतो तो स्वाभिमान. जिजा हे ऐकायला सांगायला छान वाटत असेल, पण प्रत्यक्षात नाही. का? प्रत्यक्षात का नाही? आम्ही हे स्वाभिमानात सांगतो. असं नुसतं म्हटलं ना तरी तो अभिमान होऊन जातो, हे ठाऊक आहे का तुम्हाला? आम्हाला त्यातलं काही कळत नाही. तुम्ही आत्ता जावं एवढंच कळतं. हो, शरीफजी राजे आले आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही जावं. गोदाला आम्ही मागाहून सगळं स्थिर स्थावर झालं की पाठवू. आणि एक लक्षात घ्या जिजा, अहो तुम्ही तिकडं गेल्यावर बऱ्याच गोष्टी निस्तरल्या जातील बघा. तर काय, सगळ्यांचे गैरसमज दूर होतील, स्वारींचा राग दूर होईल. आम्हाला हे मान्य नाही. असू द्या. बाई, दत्ताजी राजे आता मुघल वजीर आजम मियान राजू यांच्या बाबतीत आता रस घेऊन बोलू लागल्यात बरं का. तुमच्याकडून आणि काकासाहेबांच्याकडून शिकवण मिळते काय दत्ताजी राजे? आऊसाहेब, आबासाहेब आमच्याबद्दल एवढं कौतुकाने बोलतील हे आमच्या ध्यानीमनीही नव्हतं. म्हणजे येताना फार गप्प गप्प होते, कसला तरी विचार करत. आमच्या लक्षात आलंय, तुम्ही त्यांना दटावून गप्प केलं. नाही नाही, असं काही नाही. अहो, जिजांचा आणि शहाजीराजांचा विचार आम्ही करीत होतो. आम्ही आलो हे कळताच त्या येतील आणि मग आम्हाला काहीच बोलता येणार नाही. का? म्हणजे काय झालंय? इकडं शरीफजी राजेही आलेत. आम्ही सांगतोय जिजांना त्यांच्यासोबत जा, तर त्यांचं आपलं नाही नाहीच चाललंय. राजे काही म्हणाले का? अहो, त्यांना शिक्कामोर्तब घेऊन बोलवलंय तिकडे, आणि कदाचित जहागिरीचाही प्रश्न येऊ शकतो. यांच्या मनाला त्रास होईल असं कशाला सांगता? शिक्कामोर्तबाबाबत नक्की काही सांगता येणार नाही, पण वजीर आजम आम्ही त्याबाबत विचारलं तर ते काय तसं म्हणाले नाही. आबासाहेब ते काय म्हणाले, तुम्हाला तकलीफ होईल असं वागणार नाही. याचा अर्थ काय होतो आऊसाहेब, तुम्हीच सांगा. हे बघा, तपशिलात नंतर बोलू, आता बोलू नका. जिजाना उगाच दडपण येईल. आबासाहेब म्हणाले काही सांगू नका. आणि आहो तिकडे शहाजी. काय सांगू नका दादासाहेब? स्वारींविषयी काय म्हणत होतात? काय नाही, आमची समक्ष भेट झाली आणि मग 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 आबासाहेब काय झालं? तुम्ही लपवताय का आमच्यापासून काही? स्वारी येणार नाही असं म्हणालीये का? नाही नाही, अहो एवढे गंभीर का होत आहे? अहो, आम्ही त्यांना इकडे येण्याचं आमंत्रण सुद्धा दिलं, तर त्यावर ते बघू असं म्हणाले. बघू म्हणजे येणार नाही असाच अर्थ होतो ना? अहो नाही नाही, असं काही नाही. अहो, त्यांच्या ठिकाणी आम्ही असतो तर आम्ही सुद्धा हाच जबाब दिला असता.
अहो शहाजी राजे वजीर आझमना भेटायला गेले. आता त्यांना त्यांच्या फरमानानुसारच पुढे चालावं लागणार. इकडे यायचं तिकडे जायचं का परस्पर मोहिमेवर जायचं हे आता वजीर आझमच ठरवणार. त्यात गलत काय? मग यात न सांगण्यासारखं काय आहे? हो ना, काहीच नाहीये. दत्ताजी राजे, तुमचं जी. मधल्या जाऊबाई, आता काय होणार? आम्हाला आमचाच राग येतोय आता. त्यावेळी आम्ही पडतं घेतलं नसतं तर आज ही वेळ आली नसती. अहो, आपण जिजांबद्दल बोलतोय ना, मग तुम्ही स्वतःला का बोल लावून घेताय? आमच्या आऊंनी जे आम्हाला शिकवलं ना तेच आम्ही जिजांना शिकवत होतो. पण तेव्हा स्वारींनी ऐकलं नाही आमचं, म्हणून आज ही अशी वेळ आली आहे. जाऊ द्या, आता ते उगाळून काय उपयोग? आम्ही त्यांना मूतपाकात शिकवणार होतो, रमवणार होतो. पण एकदा बाहेरच्या कारभाराची चटक लागली की हे असंच होतं. अधिकार हातात आले की आपल्या स्वारींची बरोबरी करणं हे ओघानं आलंच. शब्दाला शब्द वाढणारच. लहानपणीच बचावत होतो, कंठशोष करत होतो. पण तेव्हा आम्हीच वाईट ठरलो. आणि आता बघा, थोरल्या बाई आणि स्वारी डोकं धरून बसले. पण मधल्या जाऊबाई, आता काहीतरी उपाय काढावा लागणार. उपाय कसला? सरळ मुकाट्यानं सासरी पाठवायचं. नांदायचं आहे ना, मग थोडं फार सहन करावंच लागतं. सगळंच काही आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. आणि वेरूळची मंडळी सन्मानानं न्यायला येईल असा विचार करणं स्वप्नात वावरण्यासारखंच. वहिनी साहेब, आम्हाला असं वाटतं की आपण आमच्या बरोबर वेरूळला चलावं. का? स्वारी येणार नाहीयेत का? नाही, अगदीच तसं नाही. बऱ्याच गोष्टी घडल्या. इथे सगळ्यांच्या समक्ष सांगणं प्रशस्त वाटलं नाही. त्याआधी फतेखान चौकशीसाठी येऊन गेला. त्याने शिक्कामोर्तब वापरायला बंदीचा हुकूम आणला होता. कुणाचा? वजीर आझमचा? नाही नाही, असं कसं करू शकतात ते? आम्ही येतो. ऐका तर, दादासाहेब स्वतः यायला निघाले होते. पण वजीर आझमनं शिक्कामोर्तब घेऊन त्यांना तिकडे बोलवले. त्यामुळे आम्ही तुम्हाला न्यायला इकडे आलो. आणि वहिनी साहेब, आणखीन एक चर्चा कानावर आली. दादासाहेबांनी वेगळी सोयरी का करू नये असं ऐकिवात आलं. काय? कळलं नाही. सोयरी काय? आम्हालाही सांगणं जड होतं, पण सांगितलं नाही तर कळणार नाही. वहिनी साहेब, तुम्ही नांदत नसाल तर दादासाहेबांचं दुसरं लग्न करून द्यावं असं सुचवलं जातं. आणि यात आणखीन खतपाणी घालायला नकोय. शिक्कामोर्तब वापरायला बंदी आणणं आणि त्यासाठी दौलताबादला बोलावणं, हे ऐकून आत्ताच्या आत्ता निघावंसं वाटत होतं. पण आता नाही. हे जे काही सुचवलं जातंय ना, ते चांगलं आहे. सुचवू द्या, होऊ द्या चर्चा. बघूया तुमचे दादासाहेब काय निर्णय घेत आहेत ते.
पण घाबरून धावणं आमच्या रक्तात नाही. आमचंही नाव जिजाबाई आहे. आता काय निर्णय घ्यायचा ही कसोटी आमची नाही, स्वारींची आहे. स्वारींच्या आमच्यावरील प्रेमाची आहे. जिजा, तुम्ही इथे आहात. आम्हाला काही वेळ एकटीलाच राहू द्या. आम्हाला ठाऊक आहे तुम्ही काळजीत आहात ते. नाही, तुम्हाला नाही ठाऊक. अहो, शहाजीराजे दौलताबादला जेव्हा भेटले तेव्हा आम्हाला आणि आबासाहेबांना कळलं होतं की त्यांना शिक्कामोर्तब परत करण्यासाठी बोलवलंय. पण तुम्ही मला वाईट वाटेल म्हणून ते फक्त भेटले एवढंच आम्ही तुम्हाला सांगितलं. तेव्हा नाही, आता समजलं. ठीक आहे. दुसऱ्या सोयरिकीची चर्चा चालू आहे म्हणून फिकीर करताय का? तुम्हाला कसं? तुम्हीच नांदत नसाल असं तुम्हाला ऐकावं लागतं. काही एक बोल ऐकून घ्यायची गरज नाहीये जिजा. आणि फिकीर तर करूच नका. इथे काय कमी आहे तुम्हाला? त्यांना करायची ना दुसरी सोयरीक, खुशाल करू दे. आपलं काही अडत नाही. आणि तुम्ही सारखं त्यांची कसोटी असं म्हणू नका. भोसले जाधवांना काय कमी लेखतात का काय? 27 महाल आणि 12,000 मनसब आहे आपल्या आबासाहेबांची. दादासाहेब, काय बोलताय तुम्ही? हे बोलणं शोभतंय का? आपल्या लाडक्या बहिणीला सांगताय की त्यांची काय गरज? हो, आमचा संसार आहे. अशी कशी गरज नाही? गरज आहे. आम्ही असं कसं म्हणू की खुशाल दुसरी सोयरीक करू दे? नाही दादासाहेब, तुम्ही चुकताय. इथं 27 महाल असले म्हणून काय झालं? आमचं जे काही असेल तुलनेत गरीब असेल, साधं असेल, पण तेच आमचं आहे. नातं टिकवायचं असतं दादासाहेब, तोडायचं नसतं. आम्ही इथं आलोय ते तोडण्यासाठी नव्हे, तर अधिक मजबूत करण्यासाठी. हे बघा, तुम्हाला समजूत घालता येत नसेल तर नका घालू, पण निदान उफराटा तरी बोलू नका. आम्ही तुम्हाला आत्ता इथे वचन देतो जिजा, की प्राण जरी गेले तरी आम्ही तुमच्यामध्ये आणि तुमच्या बाबतीत काही बोलणार नाही. जिजाका, राजा आले. शंभू महादेवा,
राजा, अहो बघताय काय, पुढं वा. बघा तुमच्यासाठी तुमची स्वारी आलीये. आम्ही काही तुम्हाला न्यायला आलो नाही, मोहिमेवर आलो. अहो, तुम्हाला इथनं नेणं पण एक मोहीमच आहे ना. आपके ससुर जी लखुजी राजा की कम से कम एक बात तो माननी ही पड़ेगी ना. उन्होंने आपके बारे में जो दरख्वास्त की है, अब उनका भी सम्मान करना पड़ेगा. या वजीर आझम बरोबरची चर्चा आज सहजी पार पडली. बरं झालं, आम्हाला वाटलं काही खरं नाही. तुमची मेहरबानी. अहो राजे माफी असावी. अहो, शहाजी राजे आशीर्वाद म्हणा किंवा पुण्यही म्हणा. हो, तुम्ही वजीर आझमकडे आमच्यासाठी जी विनंती केली त्यामुळे बऱ्याच गोष्टी टळल्या. तुम्ही दुखावलायत राजे, रास्तही आहे. आपल्या मनगटात धमक आणि काळजात हिंमत असताना दुसऱ्या कुणाकडून काही होणं हे आपल्याला नाही आवडत. आमच्याकडूनच काही चुकलं असेल तर आम्ही आमचा चुकीचा सूर लागला असेल, आम्ही क्षमा मागतो. नाही नाही, क्षमा काय राजे, या. काय झालं? आम्ही आलोय ना. पण आमच्यासाठी कुठं आलाय तसं म्हणालात ना. हो, तुम्हाला न्यायला आलो नाही, जाब विचारायला आलो. हो का? मग मगाशी मारे आबासाहेबांची गळामिठी घेत होता. तो मान देत होता आणि तो द्यायलाच हवा, पण मनातून जाबच विचारायचा, त्यांनाही आणि तुम्हालाही. जाब विचारण्यासारख्या खूप गोष्टी आमच्याकडेही आहेत, पण शोभणार नाहीत म्हणून विचारत नाही. वानगी दाखल. दुसऱ्या सोयरिकीचा विचार आणि चर्चा होत आहेत. त्याबाबत आम्ही काही नाही ना विचारलं. बर, मग मग म्हणजे नाही, मग त्यात जाब का विचारायचा? हो, दुसऱ्या सोयरिकीसाठी आम्हाला विचारलं होत, ते खरंय, पण आम्ही तो विचार बाजूला केला. का? आमच्यासाठी? हो ना. हो म्हणालो तर आनंद होईल.
आणि नाही म्हणालो तर? मग आम्हाला न घेताच वेरूळला जा. आम्ही इथंच राहू. अरे बापरे, म्हणजे तिखटपणा अजून गेला नाही? तिखटपणा नाही, स्वाभिमान. अहो नको नको, पुरे. पुरे कसं? एवढं तर घ्यायलाच हवं. अहो उमाबाई आम्हाला बोल लावतील, म्हणतील आत्याबाई तुम्हालाही कळलं नाही. बाकीच्या मंडळींचं केवळ बघूनच पोट भरेल, पण तुम्ही बाकीच्यांकडे लक्ष द्यायला हवं. काय शरीफजी राजे, बाकीच्या मंडळींचं म्हणजे कोणाचं ते समजलं ना? नाही हो दादासाहेब. कोणाचं? तुमचे दादासाहेब आणि वहिनी साहेब. आम्ही तर तुम्हाला सांगत होतो, दोघांचे 2 थाळे दुसऱ्या दारात ठेवा. दोघेच असू दे. अहो मग 2 थाळे कशाला? आम्ही तर म्हणतो एकच थाळा पुरे होईल. अहो, मग एक थाळा तरी कशाला हवा? काय राजे? हो. शहाजीराजे, तुमच्या पसंतीचे बेसनाचे लाडू मधल्या बाई आणतायत. हा, अरे वा, बेसनाचे लाडू. वा. आम्ही घेऊ, पण एखादाच. पण आमच्या दादासाहेबांना मात्र प्रचंड आवडतात. आम्हाला एकच अहो असं कसं? नाही. अहो आम्ही एवढ्या अगत्यानं केलंय कुणासाठी? एक घेऊन अपमान कराल आमचा? नाही नाही, बस झालं. नाही. अहो पुरे. अहो बास. आता तुम्ही एवढं आमच्यासाठी बनवलंयत ना, मग आम्ही अपमान करणार नाही. द्या. बाईसाहेब, मी पुढं हो नाही म्हणजे आणि करायला लागतील ना. हो तर आता बघूयाच, करणारे दमतात की खाणारे. बर, मग आज होऊनच जाऊ द्या. काय राजे? आलोच. आम्ही उठू. अहो शहाजीराजे थांबा, बघा. अहो दादासाहेब, 2 वीर योद्ध्यांच्या मध्ये घोड्याला विनाकारण मरण नको काय? आम्ही हात ओले करून येतो आणि मग तुमचं युद्ध बघतो. आम्हीही उठतो, आमचंही झालंच आहे. तुम्ही का? अहो घोडा एक वेळ स्वतःचा जीव वाचवेल, शिंगरू त्याचं काय, तो तर मरूनच जाईल की. सावकाश सावकाश होत. फार वेळ बसायला नाही लागणार, मधल्या बाई येतीलच एवढ्यात.
आल्यात. द्या. अहो साहेब, का आम्ही एक सुद्धा घेऊ नये का आम्ही फक्त बघतच राहायचं? घ्यावं, पण तुम्हाला तरी कळतंय ना काय वागावं कसं वागावं ते. तुम्हाला तरी म्हणजे आम्हाला कळत नाही असा त्याचा अर्थ होतो ना? नाही नाही, अहो संभाजीराजे, अहो दत्ताजी राजे लहान राहिला आहात का तुम्ही? शोभता का तुम्हाला हे? भाऊसाहेब, आम्ही काय केलं? आम्ही त्यांच्याकडे बघतही नव्हतो, त्यांना काही बोललोही नाही. आमचं लक्ष आमच्या थाळ्याकडे होतं आणि आम्हाला जे वाटलं ते आम्ही सांगितलं. तुम्हीच सांगा याच्यात काय चुकलं आमचं? दादासाहेब, तुम्ही आमच्यावर नाराज झालात, त्याचा राग असा काढाल अशी अपेक्षा नव्हती. भाऊसाहेब, आम्ही कोणाच्याही मध्ये पडणार नाही असं वचन दिलंय. त्याच्यात नाराजीचा किंवा आनंदाचा काही संबंधच येत नाही. आमच्याशी बोला ना. आम्ही तुम्हाला विचारतो, तुमच्या लाडक्या बहिणीला सासरची मंडळी न्यायला आली आहे, याचा आनंद नाही का झाला तुम्हाला? तुम्हाला समजूत घालता येत नसेल तर नका घालू, पण निदान उखराटा तरी बोलू नका. भाऊसाहेब, आम्ही आता फक्त आमच्या पुरतं बघायचं ठरवलंय. कारण दुसऱ्याला सांगायला गेलं की त्यातल्या खोड्या काढता येतात. आमचं वागणं आम्हाला कसं शोभत नाही असं सांगितलं जातं, आमचं कसं चुकतंय असं ऐकवलं जातं. पण चूक असेल ते चूकच, आणि ते लक्षात आल्यावर सुधारायला नको का? भाऊसाहेब, आम्ही चूकच तर सुधारतोय. आम्ही आधी हक्काने सांगायला जात होतो, पण ते चूक होतं हे आमच्या लक्षात आलं. आता तर आम्ही ढुंकूनही बघत नाही. नातं टिकवायचं असतं हे दुसऱ्याला फक्त सांगून चालत नाही, ते स्वतः आचरणातही आणावं लागतं. आऊसाहेब, हे आमचेच बोल आम्हालाच ऐकवतात. हा हटवादीपणा झाला. कुटुंबात असं चालत नाही. आमचं काहीच कोणाला पसंत नाही. मग बरोबर आहे, आमचं सगळंच चुकीचं आहे. जाऊ द्या, आम्ही आपलं समजून घेतलं, याचा असा अर्थ काढतील असं आम्हालाच वाटलं नव्हतं. नाही दादासाहेब, आणि तसंही हा विषय इथे झटकून चालणारच नाही. दादासाहेब, काय झालं? आमचं ऐकाल? आम्हाला असं वाटतं की आपण हा विषय वाढवू नये. शरीफजी, आमच्या सासूरवाडीला संभाजी दादासाहेबांचा अपमान होतोय आणि तो आम्ही मुकाट्याने सहन करावा असं वाटतंय. हो नाही राजे, आम्ही इथे यायलाच नको होतं. आमचं चुकलं. नाही दादासाहेब, तुमचं असं बोलणं आम्हाला लागतंय. हो का, तुम्ही का लावून घेताय शहाजीराजे? हे बघा, त्या दत्ताजीरावांचं ना आमचं सूर कधीच जुळला नाही. अगदी रंगपंचमी दरबारापासून जिथं तुम्ही आणि वहिनी साहेबांनी एकमेकाला पहिल्यांदा पाहिलं ना, तिथं आम्ही सुद्धा न जुळणारा सूर पहिल्यांदा पाहिला. जाऊ द्या, आमचंच चुकलं. त्यानंतर तुमच्या लग्नात हळदीचा समारंभाला काही वेगळं झालं का?
त्यामुळे आम्ही इथे येऊन तर आपल्या पायावर धोंडा मारूनच घेतलाय. आता तुम्ही उगीच जाऊ नका. दादासाहेब, जे काही झालं ते ठरवून झालं नाही, होऊन गेलं. आम्ही क्षमा मागतो. जे तुम्ही संभाजी दादासाहेबांना सांगताय ते तुमच्या दादासाहेबांना सांगा आणि तुमच्या आबासाहेबांना कुणाशी काय बोलावं, कसं वागावं हे सुद्धा त्यांना कळत नाही का? नक्कीच सांगू, पण खरंच सांगतो, आमच्यावरचा राग दादासाहेबांनी काढला आणि तो चुकून तुमच्यावर निघाला. अगदी खरं, विश्वास ठेवा. आणि तुमचे आबासाहेब बोलले ते कौतुकानं होतं का? त्यांचाही तुमच्यावर राग आहे. हे बघा, उगाच सावरायला जाऊ नका. इथे कुणीही लहान नाही. अहो, पण तुम्ही आमच्यावरच का रागावताय? दादासाहेब आणि आबासाहेबांची गलती झाली, त्यासाठी आम्ही इथं माफी मागायला आलो, तर तुम्ही आमच्यावरच ओरडताय. तुम्ही दोघं आमच्यासाठी का वाद घालताय? हे बघा, आमची चूक झाली, विषय संपला. नाही दादासाहेब, त्यांना कळायलाच हवं की तुम्ही इथं का आलात. तुमच्यामुळे ते आले. आम्ही एकटे येऊ शकलो असतो, पण दौलताबादला आम्हाला गुस्सा आला आणि त्या गुस्स्यात आम्ही काही वेडवाकडं करू नये म्हणून दादासाहेब इथं आले. आमच्यामुळं दौलताबादला गुस्सा म्हणजे अजूनही आम्ही तिथं जाऊन आलो तेच उगाळलं जातंय का? नाही, आपण आपल्या दोघात जी खाजगीत चर्चा केली ती थेट तुम्ही तुमच्या आबासाहेबांपर्यंत पोहोचवली आणि त्यांनी त्याची लक्तरं वजीर आजमकडे जाऊन काढली. त्याच्याबद्दल बोलतो आम्ही. आपल्यातली चर्चा आम्ही आबासाहेबांना सांगितली. कुठली? मोहिमांच्या मध्ये आम्ही जी लूट मिळवतो ती पातशा दौलतीत जमा होत असताना महसुलात सूट हवी, हा विचार आपल्या दोघात बोलला गेला नव्हता का? मग तो वजीर आजमकडे कसा पोहोचला? तुमच्या आबासाहेबांनी पोहोचवला. का पोहोचवला? कुणी सांगितलं पोहोचवायला? आम्ही तर उपाय सुद्धा सुचवला होता की जी लूट मोहिमांमध्ये मिळते ती जर पातशहाच्या दौलतीत जमा होत असेल तर आपल्या रयतेवर सारा वसुलीचा जोखड का? ते तुम्ही त्यांना विचारा. आम्ही असं काहीही करा म्हणून म्हटलं नव्हतं. आम्ही बोललो जरूर, पण तो विचार वजीर आजमकडे बोलण्यासाठी नव्हे, तर आमचं मन मोकळं करण्यासाठी बोललो. का? कारण माणसाला कुठंतरी मन मोकळं करावंच लागतं. थोरल्या सासूबाई साहेब, आज तुम्ही वारंवार पाणी पिताय. घास गिळला जायला पाहिजे ना. असं ऐकल्यावर काय होणार? हो की नाही हो जाऊबाई? असं काही नाहीये. मग कसं? सुनबाई, ठाऊक आहे का तुम्हाला? यांच्या लाडक्या सुनबाईंना 3-3 जण गेल्यात आणायला. काय ते लाड, काय तो मानीपणा. जाऊबाई, हो, तुम्हीच त्यांना पाठवलंय, आहे आमच्या लक्षात. पण आता काय हो? इकडे दौलताबादला काय बोलवतात, तिथून परस्पर सिंदखेडला काय जातात. ऐकावं तेवढं नवलच बाई. हो,
आमची स्वारी सुद्धा गेली आहे सिंदखेडला. तुमची स्वारी तुम्हाला नेहमी सांगते ना, तसं आज आम्ही तुम्हाला सांगतो. हं? वाड्यात फिरताना कान आणि डोळे उघडे ठेवत जा. हिराजीने निरोप दिला, ठाऊक नाही का तुम्हाला? सगळे गेले सिंदखेडला. अगं बाई, संभाजीराजे पण आमच्या स्वारींसारखेच. आमची स्वारी दादासाहेबांच्या मागे सावलीसारखी असायची. संभाजीराजे शहाजीराजांच्या मागे सावलीसारखे असतात. आता त्यांनी जाण्याची काय गरज होती का? हे गेले तर गेले नाक कापून घ्यायला. संभाजीराजांनी जायची काय गरज होती? नाही, पण गेले आणायला. पण नाक का कापलं जाईल? सुनबाईंचे आबासाहेब दौलताबादला भेटले ना. शिक्के मोर्त बंदी वगैरे सगळ्या लाज आणणाऱ्या गोष्टी कळायच्या राहिल्या असतील का? सगळं कळलं असेल. आता बघा तिथे काय काय होतंय ते. काल जे घडलं ते अपघातानं घडलं. यापुढं आम्ही तसं काहीच घडू देणार नाही, कारण तशी वेळ पुन्हा येणार नाही. असं रागवू नये. माणसांकडूनच शब्द घसरतात. काय संभाजीराजे, काल तुम्ही आला होता तेव्हा तुमच्याकडूनही शब्द घसरले होते, आठवतंय ना? ते शब्द खसरले नव्हते, आम्हाला तेच म्हणायचं होतं. तेव्हा दादासाहेबांनी सावरलं होतं. बरं झालं, आम्हाला वाटले काही खरं नाही. तुमची मेहरबानी. अहो शहाजीराजे, आशीर्वाद म्हणा किंवा पुण्यही म्हणा. हो, तुम्ही वजीर आझमकडे आमच्यासाठी जी विनंती केली त्यामुळे बऱ्याच गोष्टी टळल्या. होय, आम्ही जाणून बुजूनच मेहरबानी म्हणालो, कारण वजीर आझमच्या पायावर तुम्ही ज्या ज्या विनवण्या सांडल्यात त्याचमुळे आमचं शिक्कामोर्तब शाबूत राहिलं. आपके ससुर जी, उन्होंने आपके बारे में जो दरख्वास्त की है, अब उनका भी सम्मान करना पड़ेगा. ज्याच्या विनवण्या आम्हाला काही दाखवायचं नव्हतं त्यात. आम्ही आमच्या माणसांसाठी आम्ही केलं. आमच्या दत्ताजींसाठी, आचुलींसाठी, सगळ्यांसाठी आम्ही तेच केलं असतं. त्यांना पसंत नसतं तरी आम्ही ते केलंच असतं. पण आम्ही तशी अर्जी तुमच्याकडे केली नव्हती. महसुलात सूट मिळणार नाही हे काय तुम्हाला ठाऊक नव्हतं, तरीही तुम्ही मुद्दाम केलं. शहाजीराजे, आहोत तुम्ही सांगणं आणि आम्ही सांगणं यात फरक आहे की नाही? तुम्ही सांगितलं असतं तर झालं नसतं. आमच्यावर उपकार केलेत असं आम्हाला आयुष्यभर सांगावं म्हणून तुम्ही तसं मुद्दाम केलं. गलत विचार करताय राजे तुम्ही. आजवर आम्ही जे जे काही केलं ते सांगण्यासाठी केलं नाही. आयुष्यभर तेच करत आलोय आम्ही. तुमच्या दोघांचे आबासाहेब, मालोजी राजे आणि विठोजी राजे यांना दरबारे खास मध्ये पहिल्यांदा आम्हीच नेलं होतं. हे दोन वजीर त्यावेळी मालोजी राजे आणि विठोजी राजे यांचा विरोध करत होते, पण त्यावेळच्या निजामशहासमोर आम्हीच त्यांची बाजू लावून धरली होती. आबासाहेबांच्या वेळचं कशाला काढताय? आम्हाला त्यातलं काही ठाऊक नाही. आणि समजा केलं तेव्हा केलं, याचा अर्थ आता सुद्धा करावा असा होत नाही. बघितलं, निघून गेले. याला अपमान म्हणत नाहीत का?
तरी आम्ही म्हणतोय आजकाल तुमचा स्वर लगेच वरती जातो. आज काही वर गेलेला नव्हता, आम्ही त्यांना समजावून सांगत होतो. अहो समजावून की दरडावून? तुम्ही आता आम्हालाच बोल लावणार, पण आम्हाला आताशा सवय झाली. अहो मग आम्ही हक्काने कोणाला बोलणार? जावयांना हक्कानं बोलायचं ह्याचा अर्थ काहीही बोलायचं असा होत नाही. आम्हीही म्हणत नाही, पण आबासाहेबांनी तिथं जाऊन काय केलं? त्यांनी विनंतीच केली ना, आणि त्यावर वजीर आजमने सांगितलं की आम्ही बघतो. हे बघा, उगीच आमची समजूत घालायची म्हणून काहीतरी सांगत बसू नका. रियासती मामल्यात तर आपण बोलूच नाही. का? म्हणजे आपण सतत हेच वाद घालत राहणार आहोत का? आणि ह्यातून निष्पन्न काय होणार? हे कधीच थांबणार नाही, सतत चालू राहणार. आणि म्हणूनच आम्ही तिथून निघून गेलो. निघून जाणं हा न बोलता केलेला अपमानच आहे, हे का त्यांना ठाऊक नाही? मनसबदार आहेत ना ते. मग थोरा मोठ्यांशी कसं वागावं याचे संस्कार नाहीत असं आम्ही म्हटलं तर राग काय यावा? तुम्हीच सर्वांना सांगता आणि तुम्हीच विसरता. काय ते जावई आहेत हेच? नाही, कुणी तंटा बखेडा घेऊन आलं तर म्हणता अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्याला दुखावू नका. आणि तुम्ही काय करताय? आम्ही पाहुण्यांना दुखावलेलं नाहीये. जावई आत्ताच्या घडीला पाहुणेच आहेत. होते आहेत नाही होते. जिजांना बोलवा, आम्हाला आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोलायचं. तेवढंच आहे तर आम्ही आत्ताच्या आत्ता त्यांच्या तोंडावर हे सांगायला तयार आहोत. तुम्ही थोरांशी बोलण्याचा रिवाज तोडणार आहात का? त्यांनी तोडलाच ना, आग लावलीच ना. आग? ह्याला आग लावणंच म्हणतात. आम्हाला ठाऊक आहे आणि त्यांनाही ठाऊक आहे, अशी सारा सवलतीची परवानगी कुणीही विनंती केली तरी मान्य होणार नाही. मग कशासाठी विषय काढायचा? आपल्याच वतीनं विचारला ना? नाही, तुम्ही सांगून ते होणार नाही म्हणून आम्ही सांगितलं असं म्हणाले ते. ऐकलं नाहीत का? ह्याचा अर्थ काय असतो? आमच्या सारख्या लहान मनसबदाराने सांगून होणार नाही, ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ मनसबदाराने सांगून होईल. हो हो, अर्थ हाच असतो. मग झाला का बदल? केली का सारा माफी? नाहीच ना. मग वजीर आजमने ह्याचा उपयोग काय केला? आम्हाला ऐकवायला उपयोग केला. जिजांना बोलवायला सांगितलं होतं, घेऊन आलोय. जिजा, तुम्ही राजांना आणि त्यांच्या बंधुराजांना घेऊन शक्य तेवढ्या लवकर वेरूळसाठी निघा. जिजा, तुम्ही राजांना आणि त्यांच्या बंधुराजांना घेऊन शक्य तेवढ्या लवकर वेरूळसाठी निघा. आम्हाला समजतंय, तुम्हाला सांगायला कष्ट होत आहे. होऊ देत, पण हे सांगणं आम्हाला पटत नाही. अहो, आपल्या जावयांना असं कोणी सांगत नाही. आम्ही आमच्या जिजांना सांगतोय, त्यांच्या संसाराची काळजी आहे म्हणून सांगतोय, हे जरा ध्यानात घ्या. काय ध्यानात घ्यायचं आहे? कडीची शांतता भंग होतीये, नात्यात दुरावा निर्माण होतोय. हो, मग आपण मोठे आहोत, आपण माघार घ्यायला हवी. त्यावर हा उपाय नाही. आम्ही माघार घेऊ, त्यात आम्हाला कमीपणा नाही. पण मध्ये जिजांची काय अवस्था होती ते बघा जरा. त्यांना कुणाची बाजू घ्यावी याचा पेच पडला. हो, पण जर आपण माघार घेतली की झगडाच होणार नाही ना. मग त्यांची अशी अवस्था कशी होईल? सगळं उलगडून सांगण्याची तुम्हाला कधी आवश्यकता लागली नव्हती. आमच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडला की तुम्हाला सगळं कळायचं की आज काय झालं होतं. वेरूळात वाद झगडा झाला म्हणून ते आले आहेत.
त्यात जावई बापू म्हणत होते की तुमची परवरिश अशी, तुमची परवरिश तशी. बरोबर आहे ना जिजा? इथंही त्यांचं ते मत कायम होईल आणि दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण होईल अशी आम्हाला भीती वाटते. म्हणून आम्ही हे सांगतोय. जिजा, आम्ही जे सांगतोय ते तुम्हाला कळतंय ना? का तुम्ही असा समज करून घेतलाय की आम्ही तुम्हाला घालवतोय म्हणून? नाही, आम्ही असा गैरसमज स्वप्नात सुद्धा करून घेणार नाही. तुम्ही आमच्या भल्याचाच विचार करणार हे ठाऊक आहे आम्हाला. आम्ही स्वारींना सांगून येतो. दादासाहेब, आम्ही सगळी तयारी करून आलोय. आपण निघूया. त्यासाठी तुम्ही गेला होता? शहाजीराजे कुठेतरी थांबवायलाच हवं ना. आपण इथं वहिनी साहेबांना घेऊन जायला आलोय ना, मग कशाला उगाच शब्दाला शब्द वाढवायचा? आम्हालाही हे पटतंय. आम्ही आबासाहेबांना तसं सांगून आलो. पण तुम्हाला तर त्यांनी बोलवलं होतं आणि तुम्ही आम्हाला असं सांगताय की तुम्ही सांगून आलात. नाही, आम्ही असं का करू? तुमच्या आबासाहेबांनी तुम्हाला सांगितलं असेल की सगळ्यांना घेऊन जा. तुम्ही आम्हाला येऊन काय ते सांगणार? तुम्ही असंच म्हणणार की आपण निघूया, होय ना? हो शहाजीराजे, याच्यावरनं कशाला वाद घालतोय? हे बघा, सगळ्यांना एकच वाटतंय ना. मग चला. दादासाहेब, माफी मागायची राहिली आहे. कुणाची माफी मागायची म्हणताय? आम्ही कुणाचीच माफी मागणार नाही. आमच्या दादासाहेबांची दत्ताजी राजेंनी माफी मागायला हवी. अहो राजे, पण हे एवढं तरी व्हायलाच हवं. त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आम्हाला तुमचं काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. दादासाहेब, तुम्ही त्यांची माफी मागा ना. हवं तर आम्ही पाया पडतो तुमच्या. असं का करताय तुम्ही? आम्ही तुमच्यामध्ये येत नाही, कधी येणारही नाही. तुम्ही आम्हाला अजिबात काही सांगू नका. दत्ताजी राजे, अहो काय हे बोलणं? पाहुणे आहेत ते, आणि पाहुण्यांपेक्षा आपले जावई आहेत, विसरलात का? त्याहीपेक्षा आऊसाहेब ते शब्दाला पक्के आहेत. त्यांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. आऊसाहेब, भोसले शब्दाचे पक्के आहेत, मग जाधव काय कच्चे आहेत का? आम्ही त्यांना दाखवून देऊ आम्ही शब्दाचे किती पक्के होते. आमच्याशी बोला ना. आऊसाहेबांना कशाला ऐकवून दाखवताय? आणि दाखवून देऊ अशी भाषा कशाला वापरताय? कुणाला दाखवून देणार आहात? आपल्याच माणसांना? आम्हालाही काही दाखवून द्यायचंय का? दादासाहेब, आमचं भलं कशात आहे हे का दिसत नाहीये तुम्हाला? तुमचंच भलं पाहत होतो आम्ही, म्हणूनच सांगायला आलो. पण त्याचं काय फळ मिळालं आम्हाला? तुमची वाट चुकीची असेल, प्रत्येक वेळी बरोबरच असेल असं नाही ना. नाही आऊसाहेब, आमची हर वाट चुकीची. आमची प्रत्येक गोष्ट चुकलेली आणि फसलेलीच. कोण म्हणतंय असं? उगाच डोक्यात काहीतरी अडी घालून घेतलीये तुम्ही, बाकी काही नाही. सोडा ते, जाऊन माफी मागा त्यांची. प्राण गेला तरी आम्ही त्यांची माफी मागणार नाही. अहो, त्यांना म्हणावं सरळ वाट्यानं निघून जा, आमच्या समोर येऊही नका. आलात तरी आम्ही स्वतःला थांबवू शकणार नाही. दादासाहेब, दादासाहेब, आमची विनंती आहे. तुम्ही का कळवळून बोलताय? दादासाहेब,
तुम्हाला आऊसाहेबांनी काय समजावलं होतं आणि हे सगळं आऊसाहेबांसमोर चालू आहे असं समजा. त्यांना किती यातना झाल्या असते. हेच सगळं आबासाहेबांच्या समोर चालू आहे असं समजा. ते किती रागावले असते, किती कडक होते माहिती आहे ना. दादासाहेब आता पुरे झालं. शहाजीराजा आम्हालाही असंच वाटतं. त्यांनी माफी मागितल्यानं आपलं वजन वाढणार आहे का? समज नाही असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. चला आम्ही लगेच तिकडे जाऊन वहिनी साहेबांना सांगून येतो. तुम्ही आवरा आणि कृपा करून आता विचार बदलू नका. दादासाहेब तुम्हाला आपल्या आऊसाहेबांची शपथ आहे. आम्ही येतो. जिजा झाली का तयारी? हो, नमस्कार करते. दिलानं घ्या जिजा. आई रेणुका तुमच्या पाठीशी आहेच, पण हृदयातल्या देवाला साक्षी ठेवून कुठलंही पाऊल उचला. तिचा अभिमान स्वाभिमान यापेक्षाही आपली नाती महत्वाची असतात. प्रसंगी झुकल्यानं कोणीही लहान होत नाही, हे कायम लक्षात ठेवा. सुखी रहा. दत्ताजी राजे आहो, राग सोडा आता. पुढं या निरोप द्यायला. गोमाजींना ठाऊक आहे वाटेत सरदार शेलारांचा वाडा आहे. विरुळी एकदमात जाता येत नाही, म्हणून सगळा लवाजमा त्या वाड्यात उतरू शकेल तसा सांगावा आधी आम्ही आमच्या नजरबाजांकडून त्यांना धाडतोच आहे. आणि गोमाजी, जनजनावरांपासून जरा सावध राहा. नको तो धोका पत्करू नका. गेंडे लय माजलेत. जी. गोमाजी काका, सगळ्याच गेंड्यांवर म्हणजे सगळ्याच जनावरांवर लक्ष ठेवा. आणि एखादा गेंडा माजला असेल तर त्याची हयगय करू नका. हो, काय म्हणायचंय? जे काय बोलायचं ना थेट बोला. त्याचा नथीतून बाण मारणं मर्दाना शोभत नाही. आम्ही थेटच बोललो, पण आम्ही जे बोललो ते तुम्ही स्वतःला लागून घेतलं म्हणून झुंबलं.
शब्दांचे खेळ कसले करताय? हिम्मत तर होऊन जाऊ द्या. कळेल कोणाचं पातच जास्त झोमत ते. या आमच्याशी लढा. या आम्ही पाहतो. आबासाहेब थांबा, आम्ही बघतो, तुम्ही मध्ये नका पडू. दादासाहेब, कुणाही भोसल्यांच्यावर वार करण्यापूर्वी तुम्हाला पहिला वार आमच्यावर करावा लागेल. तुम्ही मध्ये पडू नका. आम्हीच मध्ये आहोत. हे आमचं माहेर आहे. ही आमची सासरची मंडळी आहेत. भोसले जाधव यांच्यातील कुणावरही कोणीही वार करणं म्हणजे आमच्यावर वार करणं आहे. कारण रक्तानं आम्ही जाधव असलो तरी आता भोसले झालो आहोत. मी बाजूला व्हा. गोपती गेला, सोडा मला. तुम्ही त्यांना घेऊन आत चला. जखम तुमच्या राहण्यात लावा. चल. दत्ताजी राजे आत चला. ओमाजी शहाजीराजे, संभाजीराजे आत चला. जिजा, आता मोठ्या झालात तुम्ही. एकीकडं हसताय काय, एकीकडं कळवळताय काय? काय हे? लहान असता तर म्हटलं असतं कळत नाही. आता काय म्हणायचं? मधल्या बाई त्यांना समाधान वाटतंय म्हणून त्या हसतायत. हो ना जिजा? धाकल्या तुम्हीच सांगितलं होतं ना की पाण्यासारखं भरत जायचं, सगळ्यांना सांधत जायचं. म्हणून काय तलवारीच्या मध्ये कोणी जातं का? बघा केवढं लागलंय. आम्हाला लागलंय हे खरंय, पण त्याशिवाय सगळ्यांचे आवाज खाली आलेच नसते. आणि आता बघा कसे खाली आलेत ते. हा परिणाम होणार हे ठाऊक असतं ना तर आम्ही हे आधीच केलं असतं. नाही नाही या असा खुळेपणा कोणी करतं का? जिजा, जीवावर बेतेल अशी वाट निवडू नका. मग आणि पुरुषांचा काही भरोसा नसतो. आता तुमचे आबासाहेब एक नरम दिलाचे आहेत, पण सगळेच असतील असं नाही. धाकल्या बघितलंत ना, मधल्या आऊंनी सगळ्या पुरुषांना नावं ठेवताना आबासाहेबांना वगळलं.
चला काहीतरीच. आणि त्यांना काय सांगताय? आमच्यापेक्षा जास्त त्याच ओळखून आहेत. काय हो? आता आमच्यावर घसरू नका बाई. आम्ही आपला सुवर्ण मध्य काढतो बघा. जिजा, प्रत्येकाला आपली स्वारी तशीच वाटते. बाहेरून कितीही रांगडेपणा दिसला तरी दिलाने कोमलच. आपल्या माणसांना आपणच ओळखणार ना. अगदी मनातलं बोललाय. आम्हालाही हेच वाटतं. आमच्या स्वारींचा सूर आधी वेगळा लागला असेल, पण आता तो नक्की बदलला असेल. हो राजा, तुम्ही कशाला मध्ये आलात? तुम्ही आलात आणि वहिनी साहेबांना यावं लागलं. नाहक त्यांना लागलं. पण दादासाहेब, आम्ही किंवा त्या आल्या नसत्या तर काय झालं असतं? काय झालं असतं म्हणजे सगळा गुंत सुटला असता. एवढी वर्ष उगीच गुंतत राहिलंय. आपण काय करायला हवं होतं? त्यांचं ऐकायला नको होतं की ऐकून दुर्लक्ष करायला हवं होतं? आणि ते काही वाटेल ते बोलतील का? तेही जावयाचं सगळ्या सोयऱ्यांना. आपण काय करायचं? मूग गिळून शांत बसायचं. जणू काही देणंच लागतो ना त्यांचं. नातं म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी येतात ना दादासाहेब. नाही, आता तुम्हीच सांगा, आमच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवडत असतील असं नाही. अंबाजीराजेंच्या सुद्धा सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील असंही नाही. पण मग तुम्ही काय करता? आम्ही भाऊ आहोत म्हणून त्याच्याकडे कानाडोळा करता की नाही? अहो शहाजीराजे, पण तुम्ही काय, अंबाजीराजे काय, तुम्ही भाऊ आहात, त्यामुळे साहजिकच आहे. दादासाहेब, इथे सुद्धा आपलं नातं जुळलंय ना. मग काही गोष्टींकडे कानाडोळा करायला काय हरकत आहे? आणि तसंही किती वर्ष आपण तोच तिटकारा जपत राहणार? ठीक आहे, पण जर ते सगळं विसरायला तयार असतील तर आम्ही विसरू. दादासाहेब, ही गोष्ट दोन्ही बाजूनी व्हायला हवी. आम्ही येतो. खाव किती खोलवर आहे ते बघून येतो. शहाजीराजे, कधी कधी ना आम्हाला तुम्हीच आमचे थोरले बंधू वाटता. म्हणजे इतका वेळा आमची बाजू हिरिरीने घेत होतात. ती चूक असो बरोबर असो, पण घेत होतात. आणि जसं वहिनी साहेबांना लागलं लगेच कसं सूर बदलला तो. इतका समंजसपणा आमच्यात येईल का? बघितलत ना, तुमचे आबासाहेब किती वेळा येऊन चौकशी करून गेलेत ते. अहो, त्यांची पण स्वारी येईल की काय जिजा? जिजा, अहो कसदिल का होतंय? मगाशी किती खात्रीने बोलला होता ना. मग तोच विश्वास अभंग असायला हवा. नुसतं शब्दात असून किंवा जिजांनी ठेवून काहीही होणार नाही. नुसतं शब्दात असून किंवा जिजांनी ठेवून काहीही होणार नाही. आम्हाला वाटलंच होतं तुम्ही येणार. आम्हाला म्हणजे जिजाबाईंना खात्रीच होती म्हणा ना.
कमाल आहे तुमची. कसली कमाल? मग काय म्हणायचं? काही म्हणायचं नाही. इतकं हळू बोलता येतं आपल्याला? डोळे आणि काळीच बोलत असलं की शब्दांना चढ्या आवाजाची साथ लागत नाही. असं कोण म्हणालं? आता नाही आठवत. का? जखडती नजर आहे ना, आणि त्यात खूप दिवसांनी प्रेम दिसतंय. आम्हाला तर सगळं विसरायला होतंय. आम्हालाही. चला आता, आम्हाला आमची चूक कबूल आहे. आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो. तुम्ही म्हणाल त्या पायगड्या घालू, पण वेरूळला चलावं. त्यासाठी आम्हाला रक्त सांडायला लावलं ना. कशाला सांडलं? आम्ही आमची चूक इथे कबूल केली नसती तरी वेरूळला जाऊन शंभू महादेवाच्या साक्षीने म्हणणारच होतो. काही नको. आम्हाला तुम्ही सोडून कुणाचीही साक्ष नको. तुम्ही कानात जरी बोलला असतात ना तरी पुरे होतं. आता कानात कशाला? समक्षच बोललोय ना. हो ना? आता जाऊया. फक्त विनंती आहे, असं धाडस पुन्हा करू नका. आणि तुम्ही केलं ते त्याला काय म्हणायचं? या आमच्याशी लढा. खरं सांगू, आम्हाला आमचं शौर्य दाखवायचं नव्हतं. आम्हाला खरंच भीती वाटली म्हणून आम्ही दोघांच्याही मध्ये जाऊन उभे राहिलो. संकट अंगावर घ्यायचा स्वभावच आहे. मग वादळ आल्यावर काय पाठ दाखवायची? सगळी आपलीच माणसं आहेत. त्यांनीच एकमेकांवर हात उगारले तर मग संयमानं वागायला कोणी सांगायचं? तुम्हीच ना. त्यांच्या डोक्यात राग इतका भरून जातो की प्रेम, दया, माया हे तिथं आजूबाजूला सुद्धा नसतं. त्याची जाणीव कोणी करून द्यायची? तुम्हीच ना. कुणाचं तरी रक्त सांडल्यावरच ऐकणार का? नाहीतर नाही. पुढे आता पुढे बोलू नका. भविष्यात असं काहीच घडू नये अशी शंभू महादेवाकडे प्रार्थना करा. दादासाहेब, ते येत आहेत. आपले दादासाहेब कुठे आहेत? राजे, अरे तो वहिनी साहेबांच्या दालनात गेलेत त्यांची जखम बघायला. वहिनी साहेबांचेच आबासाहेब येत आहेत. राजांना शोधतायत. का? पुन्हा काहीतरी बोल बसणार वाटतं. नाही नाही, आम्ही असं काही होऊ देणार नाही. हे बघा, शहाजीराजांनी आमचं सूर्य एकदा खाली केलाय ना, पुन्हा आम्ही तो वर येऊ देणार नाही. दादासाहेब, हे सगळं बरोबर आहे, पण हे त्यांना कुठे माहिती आहे?
आपण जाऊन सांगायला हवं. असं म्हणताय? चला. दादासाहेब, दादासाहेब, अहो ते येत आहेत. ते कोण? दत्ताजी दादासाहेब? नाही, तुमचे आबासाहेब. अहो मग ते इथेही दोनदा येऊन गेले. नाही, पण ते तर आमच्या दादासाहेबांविषयी चौकशी करत होते. शरीफ जिराजे, आता काही घोर घेऊ नका. तुमचे दादासाहेब वहिनी साहेबांची जखम बघायला आले होते असंच सांगायचं. काय शहाजीराजे, बरोबर ना? हा, हो हो. पण शहाजीराजे, जखम केवढी खोल आहे असं विचारलं तर सांगता येईल ना? काय दादासाहेब, उगीच आमच्या स्वारींना अस्वस्थ करू नका. मनात असेल ते बोलून टाका बरं. काय झालं आम्हालाही सांगा ना. आम्ही तुम्हाला शोधतोय. काय झालं आबासाहेब? का शोधताय? माफी मागायला आम्ही लाजत नाही. गलती आमची झाली तर माफी मागायला नको का? आबासाहेब, तुम्ही फक्त ह्यांचेच नाही तर आम्हालाही आबासाहेबांच्या स्थानीच आहात. तुम्ही माफी मागू नये. आम्ही लहान आहोत. गलती आमची झाली असेल, आम्ही माफी मागतो. नाही नाही राज, माफी नाही मागायची. शहाजीराजे, एवढे मोठे होऊ नका की आम्हाला तुमच्याकडे बघणंच कठीण जाईल. गलती तुमची नाहीच आहे, गलती आमची. अरेला कार्य करण्याची वृत्ती आमची लहानपणापासूनच आहे. नाही पण राजा आम्हाला मध्ये मध्ये समंजसपणाचं चाटण देत असतात, पण परिणाम तेवढ्या पुरताच होतो. आम्हाला माफ करा. हो, काय करताय? रांगडेपणा तुम्हाला चुपून दिसतो. घडीत रागवता आणि तर घडीत दिल जिंकता. थेट तुमच्या आबासाहेबांची याद करून दिलीत. या. आबासाहेब, आता आम्हाला निरोप द्या. छाछा, असं कसं जाऊ देऊ आम्ही? एवढं सगळं गोड होतंय, मग तोंड गोड करून हात ओले करूनच निघायचं काय? जेजा चला. आता कुठे? चला तर खरं. या.